नमस्कार. नमस्कार. परत एकदा तुमचं स्वागत. आपली काय रेसिपी आहे? तुमची पहिली रेसिपी काय आहे? केळ्याचं आईस्क्रीम. केळ्याचं आईस्क्रीम. ओके, केळ्याचं आईस्क्रीम. ओके, साहित्य सांगता काय काय? केळी, नंतर एक वाटी अर्धी वाटी साखर, एक वाटी दूध, अर्धी वाटी दूध पावडर आणि हे ड्रायफ्रुट्स सजवण्यासाठी. आणि परत साखर. परत ती कॅरमेल करण्यासाठी साखर. अच्छा, मी तेच म्हटलं परत परत साखर का आली? एक कॅरमेल साठी आणि एक मिक्स मध्ये घालण्यासाठी. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. खरं केळ्याचं आईस्क्रीम बघूया कसं होतं बघूया. काय करणार आपण मला सांगा. पहिला दूध घालू, दूध पावडर, कोणाला सुचली रेसिपी? आई ना शिकवली मला. आता साखर आपल्याला किती घालायची? साखर अर्धी वाटी. केळी केळी सध्या आपण दोनच केळ्यांचे करूया. हो, सध्या दोनच केळी. थोडीशी हाताने कुस्करून घ्यायची. ब्लेंडर वापरायला लागेल ना? हो, फिरवून घ्यायचं सगळं, चांगलं एकजीव करून घ्यायचं. ओके. काय प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. अभी इसका क्या कर देगा? आता त्याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट घालूया. अरे वा. अजून ते थोडे दाताखाली यायला हवेत. हे आता असंच हवं, आपण कॅरमेल करून घेऊ तोपर्यंत. ओके, हे जरा साईडला ठेवतो मी. आता ह्याचं काय करायचं? कॅरमेल करू आपण. साखर घेऊ. गॅस मोठा आहे तुम्हाला? नाही, बारीकच एकदम. हे दोन्ही साखरांची क्वालिटी सेमच आहे ना? त्यात काही फरक नाही? काही फरक नाही. ओके, ही थोडी जाडी, ती मगाशी थोडी बारीक. नाही, असं काही नाही. थोडी गरम झाली की ती लिक्विड होईल. पाणी मिळून घालायचं नाही? काही नाही, काही नाही. आपसूक जेवढी होईल तेवढी. पातळ होऊन जाते लगेच. हा आईस्क्रीमचा प्रकार घरी साधारण किती वेळा होतो? महिन्यातून एखाद वेळा? हो, एखाद दोन वेळा सहज. आता परीक्षा असल्यामुळे बंद आहे सध्या. बंद आहे सध्या. आईस्क्रीम खाल्लं की म्हणे आजारी पडतात म्हणून. निमित्त नको. निमित्त नको. करेक्ट. आधीच वर्षभर उल्हास असतो. काय अभ्यास करतात मुलं वर्षभर. थोडंसंच खाते असं होतं. मग ते केलं की हळूहळू ते आता वितळायला लागले. चिकट व्हायला लागले. आता याचं काय करायचं पुढे? व्हॉट नेक्स्ट? आता ते खाली जे आईस्क्रीम मध्ये आपण सेट करायला ठेवणार त्याच्यात हे मिश्रण ओतायचं. हे हा, ओके. आता हे याच्यात आपण ओतून घेऊ. ओके. हे मिश्रण टाकून घे त्याच्यात. चमचे घालू? ओतून टाक, सगळं ओतून टाक. हे जरा काही हे नाही करायला लागतं. पटकन सेट झालं तर मग बांधवतात. मध्ये सेट करायला ठेवून द्यायचं 4 तासासाठी. 4 तास? 4 तासानंतर काय करायचं मग? मग काढून खायला खायचं. तुम्ही थंड बसू नका बरं का, तुम्हाला खायलाच नाही मिळणार. काय तुम्हाला बनवायचं असेल ना असं तर तुम्हाला लिहून घ्यायला लागेल साहित्य आणि कृती. बनाना कॅरमेल आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळी, साखर, दूध, मिल्क पावडर आणि ड्रायफ्रुट्स. कृती: प्रथम एका बाउल मध्ये दूध घेऊन त्यामध्ये मिल्क पावडर, साखर, केळ्याचे तुकडे आणि ड्रायफ्रुट्स घालून मिश्रण ब्लेंड करून घ्यावं. पॅन मध्ये साखरेचं कॅरमेल तयार करावं.
सेट करताना मोल्ड मध्ये कॅरमल ओतून त्यावर ब्लेंड केलेलं केळाचं मिश्रण घालावं. वरून बदामाचे तुकडे लावून 7 ते 8 तास फ्रीज मध्ये सेट करून आईस्क्रीम सर्व्ह करावं.